जसे मेडिसिनला जातपात नाही बॉडी बद्दल, तसंच तसं या part आहे. वास्तुशास्त्राला. जातपात काही कळत नाही, बर. देवाशी काही संबंध नाही त्याचा. हा हा, ह्या शास्त्रामध्ये दोन पार्ट होतात की भीती जास्त घातली जाते. हा भीती घातली हा, जाते खूप. आणि भीती कधी घातली जाते? जर मला एक्स्ट्रा मनी कमवायचं असेल तर मी तुम्हाला भीती घालते. जेव्हा तुमचं सगळं स्मूथ चाललं असेल तेव्हा तुम्हाला देव पण नाही आठवत आहे. हम्म. हा रूल आहे. म्हणजे मोस्ट प्रॉपरली तुम्हाला कुंडलीचा हा सपोर्ट घ्यावाच लागेल. नुसती वास्तू करून फायदाच नाही. कुंडली काय म्हणते, इज अ कर्मा. तुमच्या कर्माला अलाइन करा. कुंडली बदलू नाही शकत, मॉडिफिकेशन नाही करू शकत. त्याच्यानुसार मॉडिफाय व्हा. तुमचे जे 5 एलिमेंट्स आहेत हा. तुम्ही त्याच्या अगेन्स्ट नका जाऊ. हम्म. नॅचरली तुम्ही जेवढं राहता येईल. म्हणून तर पूर्वीच्या काळी एवढे आजार नव्हते, सगळ्या गोष्टी नव्हत्या. माणसं हेल्दी होती, सुखी होती, सगळ्या गोष्टी होत्या. पंचतत्व. येस, त्यांना माहित होतं चांगलं सुरेख काम करत. हम्म. कधी त्याच्या अगेन्स्ट जातो आणि त्याचीच पूजा केली जात होती. आता माझ्या जेवढ्या अभ्यासामध्ये लक्षात आलं की हम्म. मेन दिशामध्ये असणारे दोष व्यक्तीला त्रासच देत नाहीत, हम्म. की जेवढे उपदिशावाले देतात. आणि ज्याच्यापेक्षा उपदिशामध्ये जे दोष असतात सगळ्यात त्रासदायक म्हणजे आहे. मायनर. हा? ते ज्या मायनर दिशेत एकदम छोट्या सगळ्यात जास्त त्रास, त्या त्रासदायक आहेत. सगळ्यात जास्त त्रासदायक. तिथं जर दोष आला तर तुमचं सगळंच आणि सर्कल त्या खराब होतं. त्या साध्या माणसाला माहितच नाहीत ना दिशा. ऍक्च्युली हा पाडवायला ही सरस्वती आहे. हा. मी सरस्वती बोली नाही लावू शकत. मी माझे कन्सल्टिंग चार्जेस घेतो. हम्म. मी आतापर्यंत माझ्या करिअरमध्ये कुठल्याही क्लायंटला मी कधीच भीती घातलेली नाही. किती मोठा दोष असू द्या, किती त्याचा पार्ट असू द्या, एकदम हसता खेळता तो निघून जातो आणि झाल्यानंतर मग दुसरा असा आहे. हम्म. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आम्ही नेहमी पॉडकास्टसाठी टॉपिक निवडताना इंस्टाग्राम पोल्सवरती जे सब्जेक्ट्स येतात किंवा गेस्टचे सजेशन येतं त्यावरती काम करत असतो. आणि एक टॉपिक सतत आम्हाला मागच्या 3 महिन्यापासून सजेस्ट केला जात होता आणि तो टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. खूप लोकांची त्याबद्दल श्रद्धा आहे, विश्वास आहे, सायन्स पण आहे. ते एक वास्तुशास्त्र, याबद्दल खूप कुतूहल असतं लोकांना आणि त्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि मार्केटमध्ये याबद्दल खूप साऱ्या थेरीज आहेत, एक्सपर्ट्स आहेत. आणि मी माझ्या घरामध्ये पण जेवढं वास्तुशास्त्र केलं की ज्यांना आम्ही कन्सल्ट करून फॉलो केलेलं आणि जे रिझल्ट पण दिसले, असेच आज गेस्ट आमच्यासोबत आहेत. आमचे रिलेटिव्ह आहेत, गाईड पण आहेत, मार्गदर्शक पण आहेत. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही प्रत्येक अंग वास्तुशास्त्राचा एक एकदम बेसिक सर्वसामान्य माणसाला पण समजता येईल असं कव्हर करणार आहे. तर आज आपल्यासोबत वास्तू कन्सल्टंट, न्यूरोलॉजिस्ट, त्यानंतर ॲस्ट्रो कन्सल्टंट आणि सायंटिफिक लोगो डिझायनर वैभव चव्हाण सर आहेत. वेलकम सर. थँक्यू. तर सर, प्रत्येक पॉडकास्टला आपला पहिला प्रश्न असा असतो की तुमचा प्रवास ह्या क्षेत्रापर्यंत कसा झाला, म्हणजे तुमच्या करिअरची जी रूपरेषा होती ती वास्तू कन्सल्टंट आणि ह्या सर्व करिअर पर्यंत कसं येऊन थांबते. नॉर्मली मी जीडी आर्ट आहे, बर. अभिनवचा 2000चा पास आउट पर्सन आहे. सोबत एडीडी आर्टीचा डिप्लोमा झालेला. त्याच्यानंतर ॲज अ करिअर म्हणून अॅनिमेशन क्षेत्रामध्ये 15 वर्ष काम केलं. बर. मोठमोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हायर पोस्टला काम केलं. बर. पण एक काही असा पार्ट असतो की आपल्या डेस्टिनीमध्ये फिक्स आहे, दशामध्ये फिक्स आहे, की ते तुम्हाला मॉडिफाय करायलाच भाग पडतं. एक्झाम्पल की एक 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 आज पार्ट बघायला गेला, जर राहू हा स्क्रीनचा कारक आहे. राहू हा स्क्रीनचा कारक असल्यामुळे काय झालं की मी फर्स्ट ज्यावेळा दशेच्या पार्टमध्ये मी स्क्रीनच्या रिलेटेड खेळलो 15 वर्ष. पण नंतर असा पार्ट असा आला की नाही, हे फील्ड आपल्याला सोडणं गत्यंतर नाहीये, तर आपलं दुसऱ्या फील्डमध्ये जाणं गरजेचं आहे. पण नॉर्मली काय होतं की वास्तुशास्त्राबद्दलची जी आवड आणि हा जो पार्ट आहे की ही त्याआधीच सुरू झाली होती. 95-95च्या दरम्यान सुरू झाली होती. कारण काय, मी ज्या ठिकाणी राहत होतो की आफ्टर 12 बिफोर 12 सगळ्या गोष्टीला, आणि त्या घर चेंज केल्यानंतर जे काय मला रिझल्ट भेटलं किंवा ज्या काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडत गेल्या की त्यावेळेला कळलं की ह्यात काहीतरी एक वेगळेपणा आहे आणि ज्याच्यातून काहीतरी ड्रास्टिक चेंज होतं. पण त्यावेळेला माहित नव्हतं की एक शास्त्र एक प्रकार असतो. म्हणजे ह्या पॅटर्न मध्ये काय की मी मुंबईमध्ये UTVला होतो, युनायटेड टेलिव्हिजन मध्ये जॉबसाठी मी होतो त्यावेळेला. तर एक पर्सन माझ्या बाजूला बसला होता आणि त्यावेळेला एक थोडासा आध्यात्मिक पार्टचा होता. तर त्यावेळेला मी असे डिस्कशन करत होतो की अरे असं का घडू शकतं की लाईफमध्ये की हा एक ड्रास्टिक चेंज असतो हा एक असतो. तर त्यावेळेला मला हा एक पार्ट असतो. म्हणजे असं काय तुझ्या घरात लाईफमध्ये चेंज झालंय का? म्हटलं आम्ही आता जस्ट रिसेंटली घर चेंज केलं, एक नवीन बांधलंय आणि तिथं राहायला गेलं. मग त्याच्यानंतर तुझं बरंचसं मॉडिफिकेशन झालं का लाईफमध्ये? म्हटलं हा, बरंच वाढलं लाईफमध्ये की वडिलांचा स्ट्रगल असेल, माझं स्ट्रगल असेल, माझ्या सिस्टरचं स्ट्रगल असेल, याच्यामध्ये भयानक फरक पडला होता. तर मला असं एक शास्त्र आहे की सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यावेळेला क्लिक झाला की चलो यार बेस्ट आहे, त्याचाही अभ्यास करून बघूया. पण त्याचा अभ्यास सुरू होता सगळ्या गोष्टीचा, म्हणजे कुतूहल होतं आणि त्याचा अभ्यासही सुरू होता.
पण त्या रिलेटेड कधी काम किंवा वर्क नव्हतं केलं. पण जसे जसे बाकीचा अभ्यास करता करता स्वतःसाठी इम्प्लिमेंट करणं, जवळच्या लोकांसाठी इम्प्लिमेंट करणं, या सगळ्या गोष्टी करत होतो. पण नंतर ज्यावेळेला ही दशा संपून दुसरी दशा स्टार्ट होती त्यावेळेला एक असा ड्रास्टिक चेंज झाला की अॅनिमेशन क्षेत्र ड्रॉप केलं मी आणि डायरेक्ट वास्तूमध्ये काम करायला सुरुवात केली. मग हे काय केलं, हे नंतर ज्यावेळेला अभ्यास केला तेव्हा कळलं की हा योग आपल्या पत्रिकेत आहे, का करू नये. आणि हे गरजेचं पण आहे की जर आपल्याला कळलं की आपली डेस्टिनी कुठे घेऊन जाणार त्यापेक्षा मॉडिफाय झालं तर ऑफकोर्स लाईफमध्ये रिझल्ट छान भेटतात. बर. तर सर मग तुम्ही वास्तू वैभव ही कन्सेप्ट काढली, म्हणजे तुमचं एक फर्म एंटिटी ह्या क्षेत्रामध्ये. तर मग पहिला क्लायंट कधी घेतला, हे शिक्षण कधी कम्प्लीट झालं आणि कसा अनुभव होता तो? नाही, तसं बोलता येत ना की शिक्षण कधी कम्प्लीट झालं का, हे शिक्षण कधी संपणारच नाहीये. बरं. कारण की प्रत्येक ठिकाणी त्याला नवीन शिकायला मिळतो, नवीन क्लायंट आहे, नवीन कॅरेक्टर्स आहेत, नवीन वास्तू आहे की जे मागच्या घरात इम्प्लिमेंट केलं सेम इम्प्लिमेंट आपण पुढे नाही करू शकत. कारण जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या तुमच्या कुंडलीज आहेत. कुंडली याचा अर्थ व्यक्ती आहेत, ते स्वभाव वेगळे, नेचर वेगळे, काम करण्याची स्टाईल वेगळी आहे, सगळ्याच गोष्टी वेगळ्या. म्हणजे एका घरात एक व्यक्ती असेल तर दुसरी व्यक्ती वेगळी आहे, तिसरी वेगळी व्यक्ती, चौथी वेगळी व्यक्ती आहे. त्यामुळे त्याला असं कुठेही पॅरामीटर लावू शकत नाही की हे इम्प्लिमेंट ह्या घरात केलं तर सेम इम्प्लिमेंट त्या घरात करता येईल. म्हणजे हे फक्त त्या वास्तूचं नाहीये. तर त्यासोबत सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय की नुसतीच वास्तू हा इम्पॉर्टंट पार्ट येत नाही. एक साधा सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की समजा एक 12 मजली बिल्डिंग आहे, डिझाईन तर एक सारखंच आहे, मग जो खालच्याला रिझल्ट तो वरच्याला यायला पाहिजे. असं होऊ शकतं का? नाही. प्रत्येकाला वेगळा. एखादा काय म्हणेल की मी इथं आल्यानंतर मला चांगला ग्रोथ भेटला, एखाद्या इथं आल्यानंतर इकडे आजार पण सुरू झाला, एखाद्या इथं आल्यानंतर मला जॉब गेला. असं का? तर ह्याच्या मागचा एक बेस असा आहे की आपली ॲस्ट्रो कुंडली किंवा हा पार्ट हा 60% वर्क करतो आणि 40% वास्तू वर्क करते. ज्याला ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे 100% तुम्हाला रिझल्ट भेटतो. नुसतं किचन आग्नेत असून सुद्धा फायदा नाही किंवा तुमचं स्ट्रक्चरल डिझाईन असून सुद्धा फायदा नाही. तर त्यासोबत कुंडलीही वर्क करते. बरोबर आहे. म्हणजे एका बिल्डिंग मध्ये एवढी लोक, एकाला रिझल्ट आहे एकाला नाही. असं का? मग तिथं कुंडलीचा विषय. कधी कधी असंही होतं की तिन्ही भावांचे बंगले एक सारखे असतात, 1, 2, 3 एक सारखं डिझाईन सेम असतं, मग तिघांनाही रिझल्ट सेम पाहिजे ना. असं काय होत नाही का? तिथं डेस्टिनी काम करते, त्याची पत्रिका तिथं काम करते. दुसरा पार्ट, फॅमिलीमध्ये 4 ते 5 लोक असतात, 3 लोकांचं छान चाललेलं असतं, 2 लोकांचा प्रॉब्लेम चालू असतो, त्या 2 लोकांची वास्तू सूट झालेली नसते. तर ज्यावेळेला एखादी वास्तू करतो ना, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ज्यावेळेला करू तर रिझल्ट 100%. मग ह्या पार्ट मध्ये प्रत्येक व्यक्तीची कुंडली चेक करणं गरजेचं आहे. त्या कुंडलीनुसार त्याला हे सूट आहे का? कधी कधी एखाद्या व्यक्तीला ते टॉयलेट सुटेबल आहे पण दुसऱ्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सुटेबल नाही, तर त्याला ट्रीट करणं गरजेचं आहे. आणि मग ही खूप मोठी डिबेट चालते की वास्तुशास्त्र हे सायन्स आहे का अंधश्रद्धा आहे. तर वास्तुशास्त्र काय आहे सर? आता 2 पार्ट आहेत. आता कसं आहे की अंधश्रद्धावाला कोण आहे? ज्याची कुंडली चांगली काम करते, ज्याची कुंडली चांगली, ज्याचे प्लॅनेट चांगले पोझिशनला आहे की जे आता चांगले रिझल्ट देतात, तो म्हणतो मला काय फरक पडला. पण त्याला कधी फरक पडतो की जेव्हा त्याच्या दशा फिरतात त्यावेळेला त्याला कळतं की ह्याच्यात काहीतरी तथ्य आहे. जो त्या गोष्टीतून तो सफर करेल तेव्हा त्याला कळेल ह्यात काय फरक आहे की श्रद्धा की अंधश्रद्धा. टोटल तसं बघायला गेलं ते सायन्स आहे. 5 एलिमेंट्स आहेत, 5 तत्वावरती काम करतात. अग्नी, जल, वायू, ह्या 5 तत्वावरती काम करतो. सिंपल, आपली बॉडी पण 5 तत्वावरती काम करतो. एक तत्व जरी खराब पडलं तर काय होतं, आपण आजारी पडतो. मग डॉक्टर काय करतो, ह्याचं कुठलं तत्व खराब आहे तर त्या रिलेटेड गोळ्या देतो. बरोबर. दुसऱ्या वेळेला आपलं हेल्दी वाटतं. सेम वस्तूच बाकी काहीच फरक नाहीये ह्याच्यामध्ये. कुठल्याही जातीचा, कुठल्याही विषयाचा किंवा कुठल्याही ह्याचा काही संबंध येत नाही. ह्युमन बॉडीवरती ते काम करतं. मी वर्ड्स युज करतो ह्याचं ह्युमन बॉडी. जसे मेडिसिनला जातपात नाही बॉडी बद्दल, तसं या वास्तुशास्त्राला जातपात काही कळत नाही. देवाशी काही संबंध नाही त्याचा. हे बॅलन्सिंगचं शास्त्र ऍक्च्युअली. आणि दुसरा पार्ट काय की ह्या शास्त्रामध्ये 2 पार्ट होतात की भीती जास्त घातली जाते. भीती घातली जाते. आणि भीती कधी घातली जाते? जर मला एक्स्ट्रा मनी कमवायचं असेल तर मी तुम्हाला भीती घालतो. म्हणजे जर एखादा कन्सल्टंट वास्तुशास्त्राला भीती घालतोय सारखाच, तर मग तो आपको समजून जायचं की काहीतरी गडबड आहे. काय जोपर्यंत एक सिंपल रूल आहे की माणूस सगळ्यात प्रत्येक गोष्टीला घाबरत असतो आणि घाबरतो त्याच्यावरती ते ऍक्टिव्हिटी करत असतो. मी साधं सिंपल उदाहरण घ्या की गाडी चालवते, माझा ऍक्सिडेंट होईल का? तर ह्या भीती जर त्या मनात असेल तर ऑफकोर्स तो 30-35 तर चालेल, पण त्याला माहिती आहे मला काहीच होणार नाही, माझ्या गाडीवरती माझा कंट्रोल आहे, तो 80-90-100 पण चालेल. म्हणजे तो पार्ट आहे की जितकी भीती घालेल तेवढा पैसा हा रिकव्हर करता येतो.
आणि इन्स्टंट केलं पाहिजे असं पण काही बोलतात. हा, इन्स्टंट केलं पाहिजे. एक दुसरा एक पार्ट असा आहे की माझ्या अभ्यासानुसार की आज सौरभची वास्तू जर मला करायची असेल की सौरभचा मला कॉल आला आहे, पण जोपर्यंत सौरभच्या कुंडलीमध्ये शनी ऍक्टिव्हेट नाही तोपर्यंत त्याची वास्तूच होत नाही. कित्येक लोकांच्याकडे मी 3-3 महिने 6-6 महिने 1-1 वर्ष पण पोहोचत नाही. का तर त्याची कुंडली ऍक्टिव्हेट नाही. आता कधी कधी कोईन्स असा होतं की कालचाच एक एक्झाम्पल सांगतोय की तो माणूस कुठेच लिस्टमध्ये नाहीये, काहीच नाहीये. मी ज्याच्याकडे चाललोय मध्येच एक कॉल येतो, मी मॉडिफाय होतो, त्याची वास्तू होऊन जाते रात्री 9:30 वाजता. असं का? तर त्याची कुंडलीतला प्लॅनेट म्हणजे योग आहे. ऍक्सिडेंटली काय होतं की तिचं मी त्याला बोललो की हे असं का सर, तर मला तुझं शनी पॉवरफुल आहे. शनी पॉवरफुल आहे म्हणजे कसं काय दाखवलं. ऍक्सिडेंटली वास्तू पण तशीच मिळाली त्याला, कालची तारीख पण 30 होती आणि टायमिंग पण 8च होत. तो शॉक झाला. म्हणजे मोस्ट प्रॉपरली तुम्हाला कुंडलीचा हा सपोर्ट घ्यावाच लागेल, नुसती वास्तू करून फायदाच नाही. हे खूप कमी लोक सांगतात हा, की एकाच गोष्टीवरती नाही हे, आणि हे किती सटीक आहे की फ्लॅट सिस्टीमचं तुम्ही जे उदाहरण दिलं ते एकदम बरोबर बसते. आता ह्यात बरेच प्रश्न आहेत की एक शब्द खूप वापरला जातो ह्या क्षेत्रामध्ये आणि त्यामुळं खूप भीतीदायक वातावरण निर्माण केलं जातं की वास्तू दोष आहे. मग वास्तू दोष नक्की काय असतं? नाही, एक पहिला पार्ट आपण समजून घ्या वास्तू काय आहे. बर, हा. वास्तू वास्तू याचा त्याचं वस म्हणजे भूमी. बरं, हे भूमीचं शास्त्र आहे. आणि आपण विचार काय करतोय, आपण बसलोय भवनात बसलोय. जे भूमीला जे दोष आहे ते भवनाला लागू होतात. हा, जे भूमी दोष आहेत ते भवनाला लागू होतात. आता दोष हा तुम्ही कुठल्याही पद्धतीने मांडू शकता की कुठल्याही पद्धतीने, म्हणजे थोडक्यात दोष तुम्ही कशाला म्हणता ह्याच्यावरती डिपेंड आहे. की घरात तुमच्याकडे आजारपण आहे, तुमच्याकडे पैसा टिकत नाहीये, तुमचे रिलेशन खराब आहे, तुम्हाला संध्या मिळत नाहीये, तर हा पार्ट ह्या पार्टला आपण दोष म्हणू शकत नाही आपण, की तुम्हाला ते मिळत नाही त्याला म्हणून तुम्ही ते दोष म्हणता. की एखाद्या व्यक्तीला आपण बघतो तो माझ्याशी नीट वागत नाही तर त्याला आपण दोष देऊन रिकाम होतो, तर वर्ड्स वापरतो दोष. तसं नाही म्हणताय. त्याचा अभाव मला आहे, ती गोष्ट मला मिळत नाही म्हणून मी त्याला दोष म्हणतोय. ओके. तर त्याला वास्तू दोष म्हणता येणार नाही प्रॅक्टिकल सर्व काय गेला. त्याला आपण म्हणू की त्या वास्तूमध्ये ह्या गोष्टी मला अवेलेबल होत नाहीत किंवा मला ते मिळत नाहीये. हा एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट झाला बोलायचं. म्हणजे ते भीती दाखवण्यासाठी हा शब्द वापरण्यात. हा, ऑफकोर्स ना. मी डायरेक्ट तुम्हाला कॅन्सर आहे, 10 मिनिटात तुम्ही गाठ टाक, पण मी मला एक छोटीशी गाठ आहे रिमूव्ह करून टाकूया, सर तुम्हाला लगेच करून टाका, काही अडचण नाही, आय एम प्रिपेअर दॅट. पण जर मला कॅन्सर आहे तर घाबरायला सुरुवात करा. मी आतापर्यंत माझ्या करिअरमध्ये कुठल्याही क्लायंटला मी कधीच भीती घातलेली, किती मोठा दोष असू द्या, किती त्याचा पार्ट असू द्या, एकदम हसता खेळता तो निघून जातो आणि झाल्यानंतर मग दुसरा असा आहे मजा आली. कारण काय हे जे जर मला सिरियसली घेऊन जर मला कन्सल्टिंग करायचं असेल तर त्यात मजा येणार नाही. तेव्हा माझी कन्सल्टिंगचा पार्ट व्हायला ते सगळं हसत खेळत मजा मस्ती या सगळ्या गोष्टी जातात. कारण की ठीक आहे आपल्याला मार्मावरती पोट ठेवायचे पण हसून ठेवायचं. आणि मेन गोष्ट म्हणजे तो माणूस त्रासात आहे किंवा त्याला ज्या अपेक्षा आहेत ते मिळत नाही म्हणून तुम्हाला बोलवले. ह्या पार्ट मध्ये महत्वाचा पार्ट कसा होतो की जो आजारी आहे तो कुठे जाईल? डॉक्टरकडे. येस. ज्याच्याकडे पैसा आहे तो कुठे जाईल? सोन्याच्या दुकानात. सोन्याच्या दुकानात. पण दोन्ही बाजून त्रस्त आहे तो कुठे जाईल? तो आमच्याकडे येईल ना. म्हणजे ऑलरेडी तो आर्थिक दृष्ट्या त्रासलेला आहे, शारीरिक दृष्ट्या त्रासलेला आहे, तो व्यक्ती माझ्याकडे येतोय, करेक्ट, आणि मी परत त्याला त्रास देतोय. असं आहे. येस. हा योग्य आहे नाही. तर त्याला त्यातून मुक्त करणं हा फार, आणि एज्युकेट करणं की हे असं आहे. जसं तुम्ही आम्हाला आता सांगताय की यात देव देवता हा विषय जास्त नाहीये, हे जे काय आहे ते शास्त्र आहे, शास्त्र आणि भूचं शास्त्र आहे. आता ह्याच्या मागे पाठ बघायला गेलं तर शास्त्र तर आहे, म्हणजे देव देवताचा अर्थ म्हणजे की पौराणिक काळात 5000 ऋषी मुनी आपल्याला लिहून ठेवलेलं आहे. ह्याच्या मागे ते अंधासूरची कथा आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत की तर शिव आणि ह्याच्यामध्ये युद्ध झालं, युद्धातून त्यांचा जिथे त्यांचे काय म्हणतात घामाचे थेंब पडले तिथून तो अंधाश्रू जन्माला आला आणि तो फार पॉवरफुल होता. पण जेव्हा पॉवरफुल होता तेव्हा तो कोणालाही ऐकणार नसल्यामुळे सगळेच देव विष्णूकडे गेल्यानंतर सांगितलं की ते त्याच्यावरती तुम्ही सगळ्या देव आणि दानव यांनी मिळून त्याला पकडून त्याला जमिनीवर पालथा घाला. पण त्या पद्धतीने ते वास्तुपुरुष मंडल तयार केलेलं आहे. आता हेच वास्तुपुरुष मंडल आपण 5000 वर्षापूर्वी आपल्या ग्रंथात लिहिलेलं आहे. पण जो हट्समन आणि करी हे 2 शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी आता काही कालावरती सांगितलं की हट्समन ग्रीड आणि करी ग्रीड हे अवेलेबल आहे. म्हणजे आपलंच सांगितलं तो पार्ट असा आहे. तो सायंटिफिक भाषेत म्हणून तुम्ही त्याला सायन्स म्हणा लागले. म्हणजे आपलं शास्त्र ते त्यांचं सायन्स. येस तो पार्ट. तर त्याला तो शास्त्र, आता तो पार्ट तुम्ही कसं समजायचं समजून घ्या. त्या हट्समन करी ग्रीडनं जेव्हा ते मांडलंय की अर्थ मध्ये अशा काही वेव्ज आहेत की हॉरिझॉन्टल वर्टिकल चालतात आणि त्यातून जे चौकोन तयार होतात ते करी ग्रीड्स.
हा. म्हणजे तेच वास्तुपुरुष मंडळ आपल्याला म्हटलं बरोबर. जातं. असं तो आणि पार्ट मग आपण कुठलंही घर जेव्हा विकत घेतो, तो बांधतो, हम्म. तेव्हा वास्तुपुरुषाची पूजा केली जाते हम्म. आणि त्याला तिथं आय गेस स्थापन केलं स्थापन जातं, केलं ठीक जातं. तर ह्याच्या माझं महत्व काय, नक्की ती पूजा? नाही, हा हम्म. प्रत्येकाचा वैयक्तिक पार्ट आहे. बर. टोटली माझ्या मते हा वैयक्तिक पार्ट आहे. हम्म. मला माहित नाही, कारण काय काय होतं की काही समाजामध्ये किंवा काही धर्मामध्ये हम्म. ती केलीच जात नाही जात नाही. पूजा. हम्म. मग पण तो हा तुमचा वैयक्तिक पार्ट वैयक्तिक आहे, पार्ट. वैयक्तिक पार्ट आहे की हा. तर माझाही कधी आग्रह नसतो की तुम्ही ते कराच की तुम्ही हम्म. केलंच पाहिजे की हा पार्ट नाही. बर. बेसिकली काय पाहिजे की हा जर तुमचं स्ट्रक्चरल प्रॉपर असेल, सगळ्या गोष्टी जर सगळं आहे, तर तुम्हाला देव पण नाही आठवणार आहे. हम्म. सिम्पल आहे. हम्म. कधीच आठवत नाही. जेव्हा तुमचं सगळं स्मूथ चाललं असेल तेव्हा तुम्हाला देव पण नाही आठवत आहे. हम्म. हा रूल आहे, हा. सिम्पल आहे. जेव्हा तुमच्या खिशात लायसन नाही तर तुम्हाला पोलीसवाला पुढे दिसायला लागतो. हो. पण ज्याला खिशात लायसन असेल तर सिग्नल तोडायला कमी करत नाही. हो. हा रूल आहे, हो. बरोबर. तो सगळंच फॉलो होतो. बरोबर. आणि दिशांचं खूप महत्व आहे, दिशांवरतीच हे सगळं सिस्टम चालते. हम्म. तर एकूण दिशा किती आहेत आणि त्या कोणत्या आहेत? बरं. हम्म. आता दिशांचा जर विचार केला तसा पार्ट, तर एक मेन बेसिक पहिला पार्ट आहे की उत्तर दिशा ही फिक्स केली. कारण काय, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या नुसार आपले जे चुंबकीय ग्रीड निडल्स राहते ते नॉर्थ साऊथच राहते. हम्म. तर ह्याच्यामध्ये काय होतं की मेन दिशा 4 पडतात, हम्म. उपदिशा अजून 4 पडतात, अशा 8 होतात. आणि त्यांच्या उपउपदिशा आहेत, अशा टोटल 16 दिशा होतात. हम्म. 16 दिशेसोबत एक ऊर्ध्व हम्म. आणि एक अधो अशा अजून 2 ऍड होतात. बर. तर टोटल 18 दिशामध्ये वर्क होतं. 18 दिशांमध्ये. 18 दिशामध्ये. वा. आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ह्या मूळ दिशा आहेत. हम्म. त्याच्या उपदिशामध्ये काय आलं की ईशान्य नैऋत्य हम्म. वायव्य आणि आग्नेय ह्या उपदिशा हम्म. आहेत. आणि त्याच्यामध्ये आणखीन आत एक दिशा उपउपदिशा तयार होतात त्यातही. त्याच्यामध्ये. वा. आता माझ्या जेवढ्या अभ्यासामध्ये लक्षात आलं की हम्म. मेन दिशामध्ये असणारे दोष व्यक्तीला त्रासच देत नाहीत, हम्म. की जेवढ्या उपदिशावाले देतात. आणि ज्याच्यापेक्षा उपउपदिशामध्ये जे दोष असतात सगळ्यात त्रासदायक म्हणजे जागा. मायनर, हा, ज्या मायनर दिशा आहेत एकदम छोट्या, सगळ्यात जास्त त्रास, त्या त्रासदायक आहेत. सगळ्यात जास्त त्रासदायक. तिथं जर दोष आला हम्म. तर तुमचं सगळंच आणि सर्कल त्या खराब होतं. त्या साध्या माणसाला माहितच नाहीत ना दिशा त्या. आणि मे बी ते पण कारण असू शकतं. पण आता हा दुसरा एक पार्ट आहे हम्म. की आता मी जस्ट त्याच्या आधी बोललो की तिथं तुमचे ऍस्ट्रो काम करतात. हो. जशी माणसाची पत्रिका असते तसंच घर असतं, हा. सेम ऍज इट इज असते. हम्म. मी पत्रिकावर बोलता येतं की तुझं टॉयलेट इथं आहे का रे? हा बोलतो. तुझ्या उत्तर दिशेत हा कलर मारलाय का? हा बोलतो. म्हणजे जशी कुंडली त्याच पद्धतीत तुम्हाला मॉडिफाय बघायला भेटतं. थोडक्यात काय होतं की कधी कधी बघा की काहींच्या घरामध्ये पिंक कलर जास्त असतो, काहींच्या घरात ग्रीनिश कलर जास्त मारलेला असतो, काहींच्या घरात ब्ल्यू कलर मारलेला असतो. तर असं का? काहींची बिल्डिंग काय ग्रेच कलरचे असतात, हो. मध्येच बघितलं तर कुणीतरी काळाच मारून ठेवलेला असतो. हो. तर ही त्याच्या कुंडलीमध्ये जो प्लॅनेट पॉवरफुल आहे हा. त्याची तो ऍक्टिव्हिटी करणार. बर. त्याप्रमाणे त्याचे कलर. येस, त्या पद्धतीने कलर स्कीम असेल, त्या घरातली अरेंजमेंट तशीच असेल, त्याच पद्धतीने किचन ठेवलं असेल, त्याच ठिकाणी त्याचं टॉयलेट असेल. बरेच विषय बोलायचे, एक साथ सगळे विषय घेऊन चालणार, एक एक विषय घेत नाही. असं कधी घडलंय का की एखादा भेटलाय त्याच्या घरातलं कोणतं म्हणलं की नाही केलं पाहिजे वास्तुशास्त्र बोलवले वगैरे, पण एक असा आहे की त्याचा विश्वासच नाही, बरोबर, आणि सगळं केलंय आणि मग तो म्हणजे तो हा. विचार परिवर्तनच झालं त्याचं. आता एक सगळ्यात बेस्ट पार्ट बघायचं बोलला की जे नाकारती लोक असतात ना, हा. ते सगळ्यात जास्त जाहिरात माझी करतात. तर सुरुवातीला म्हणतात की असं नाहीये, हम्म. असं होत नाही, तसं होत नाहीये. हम्म. पण ज्यावेळेला तो रिझल्ट मध्ये परिवर्तन होतं तर तो सगळ्यात जास्त जाहिरात करायला तयार असतो. तो हम्म. की आमच्या बंधूने अशी अशी व्यक्ती आणली होती, हम्म. मी असं असं गेलो आणि नंतर असं झालं तर असं असं झालं. पार्ट त्याचं पार्ट जो आहे त्याला हा. निगेटिव्ह पकडता येत नाही. कारण काय होतं की ह्याच्यामध्ये परत तोच पार्ट आहे हम्म. का त्याचे जे प्लॅनेट त्याला विरोध दर्शवत असतात. हम्म. सिंपल सी बात आहे. आणि मग आता कलरचा एक विषय तुम्ही बोलला की एखाद्याच्या घरामध्ये पिंक कलर आहे, पिस्ता कलर आहे, ग्रीन कलर आहे. मला वडील लहानपणापासून सांगायचे की पिवळा कलर शुभ असतो, पिवळा कलर जेवढा वापरतील तेवढा वापर, असं. तर मग कलरचं किती इम्पॉर्टन्स आहे या वास्तुशास्त्रामध्ये? आता कलरचा जर पाठ बघायला गेला तर कलर्स हा तत्वामध्ये गिनती केली जाते. तत्वामध्ये. तत्व आता आपण मगाशी काय बोललो होतो की 5 एलिमेंट्स काम करतात, हो. 5 तत्व काम करतात. बर बर. आता ब्ल्यू कलर या ब्लॅक कलर हा जलतत्वात बर. मॉडिफाय होतो. बर. पिंक कलर, रेड कलर किंवा रेड कलरच्या जेवढ्या रंगसंग आहेत ते अग्नितत्वामध्ये काउंट केले जातात. हो. वायू तत्वामध्ये ग्रीन कलर तत्व केला जातो, हो. आणि पृथ्वी तत्वामध्ये येलो कलर काउंट केला जातो. हा. आता पृथ्वी तत्व म्हणजे काय? स्टेबिलिटी, स्थिरता, कॉन्फिडन्स. म्हणजे जो पिवळा कलर काय देतो तुम्हाला, तर स्थिरता देतोय, हा. कॉन्फिडन्स देतोय. हा. सगळ्यात पार्ट पाहिजे महत्वाचं की स्थिरता पाहिजे. हा. स्थिरता आले तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, हम्म. कॉन्फिडन्स आला तर पुढची ऍक्टिव्हिटी चालू होती. आणि एखादा येऊन सांगतो की हा कलर घालायचा नाही, असं कसं सांगतात मग ते? तो पार्ट आता परत ऍस्ट्रॉलॉजिकल पार्ट जाणार आहे. बर. की समजा एखाद एक्झाम्पल हम्म. की न्यूमरॉलॉजिकल ऍस्ट्रॉलॉजिकल की तुमचा एखाद्याला तुमचा रवी खराब आहे,
की सन खराब आहे, तर त्याला अपोजिट जो प्लॅनेट आहे त्याचे जर तुम्ही ऍक्टिव्हिटी करत असाल की त्याचे जर कलर घालत असाल तर तुम्हाला निगेटिव्ह रिझल्ट भेटेल, पॉझिटिव्ह भेटणारच नाही. तो तुमचा कलर जो आहे तो तुमचा सपोर्टिव्ह पाहिजे. म्हणजे रवीला सपोर्टिव्ह पाहिजे. येस, बर की तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटी करायला चाललाय त्या गोष्टीसाठी पण तो सपोर्टिव्ह पाहिजे. बर सिम्पलचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं की कधी कधी असे रिझल्ट आम्ही घेतलेत की कोर्ट केस चालू आहे, आज हिअरिंग आहे, तर त्याला मी विचारलंय की जज कुठल्या कोपऱ्यात बसतोय ते मला सांग, तर मी तुला कुठला ड्रेस घालून जायचं ते सांगतो की जो तुला सपोर्ट करेल, तुला निर्णय दिला नाही, तुला तो सपोर्ट करेल. लक्षात येते, तर सपोर्टसाठी तो युज करू शकतो. निर्णय कर्मावरच आहे पण सपोर्ट. सपोर्ट करतो. येस, काही सिम्पल आहे, काही सपोर्ट शिवाय आपण नाही जाऊ शकत पुढे कुठे. बरोबर. म्हणजे मी जरी आता तुमच्या स्टुडिओला आला असेल तर कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा सपोर्ट घेऊनच इथे आलो ना. तो जर सपोर्ट स्मूथ असेल, आरामदायी असेल, तर मला ट्रॅव्हल करायला काहीच वाटणार नाही ना, इझी जाईल तो. बरोबर. वास्तुशास्त्राबद्दल आहे ना, आपण डॉक्युमेंटरीज वगैरे जेव्हा येतात किंवा एखाद्या मूवीमध्ये त्याचं संदर्भ येतो आर्किटेक्चर किंवा स्थापत्यकलेमध्ये, तर त्याचं प्राचीन काळापासून आहे असं ते दिसतात पाऊलखुणा. तर मला त्या दिवशी एक जण असा बोलला की मला वास्तुशास्त्र की आपल्यापेक्षा वास्तुशास्त्र आपल्या पूर्वजांना कळायचं. हे खरं आहे का? खरी गोष्ट. म्हणजे पहिल्यांदा कालावधीमध्ये कसं झालं होतं की वास्तुशास्त्र हा जो प्रकार फक्त राजापुरता मर्यादित होता, फक्त राजांच्या पुरता, काय सामान्य माणसाला ते दिलं जात नव्हतं. म्हणजे तुम्ही आज कुठल्याही गावात जा, कुठल्याही ठिकाणी जा, एक तुम्हाला नगर रचना बघायला भेटेल. नगर रचनेमध्ये कसं होतं की 4 वर्ण होते, सगळ्या गोष्टी राहणार, एक ब्राह्मण, शूद्र, वैश्य, क्षत्रिय हा पार्ट होता. पण त्यांच्या घराचे अरेंजमेंट तसेच केलेले आहेत कुठल्याही गावात जावा तुम्ही. म्हणजे राजाचा जेव्हा राजवाडा किंवा बांधला जातो त्याला 4ही दिशा ओपन दिल्या जात होत्या. क्षत्रियांना उत्तर कधीच ओपन दिली जात नाही, कारण क्षत्रिय ताकदवान आहे, त्याला पूर्व दिशा दिली जात होती. पूर्व दिशा शौर्याचा कारक आहे, पण उत्तर दिशा बंद, ही बुद्धी बंद करायची. त्याला जर बुद्धी प्लस शौर्य आलं तर राजा बनेल. क्लिअर होत आहे. व्यापाऱ्यांना फक्त पश्चिम दिशा दिली, तुम्ही फक्त व्यापार करा, आणि शूद्राला दक्षिण दिले, आणि ब्राह्मणांनी उत्तर घेतलं, त्याला बुद्धीचं काम करायचं होतं. म्हणजे हे सगळं फक्त राजांपुरतं मरायचं, कारण की राजाला राजा राहायचे ना, त्याचा लाभ त्याला त्या 4ही बाजूने पाहिजे, बाकी प्रजा माझ्या अंडर पाहिजे. पण हे शास्त्र हळूहळू मॉडिफाय व्हायला पण बराच कालावधी गेला, आणि सर्वसामान्यांपर्यंत. पण त्यावेळेचा जे स्ट्रक्चरल डिझाईन असेल आणि आताचं स्ट्रक्चरल डिझाईन याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. की पूर्वी एखादं घर कन्स्ट्रक्शन करताना, सगळ्या गोष्टी करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जात होता. आता काय झालं, फ्लॅट सिस्टीम आलेली. पूर्वीचे छत जे होते की तुमचा कार्बन डायऑक्साईड ऑटोमॅटिकली वर जाऊन कौलातून बाहेर जात होता, आता उलट होत आहे, वरचा फॅन परत खाली दाबतो. क्लिअर आहे. तो पार्ट होतो. म्हणजे असे बरेचसे पॉइंट्स आहेत की ज्याच्यावरती आपण एक दिवस सुद्धा चर्चा करू शकतो. यात मॉडिफिकेशन काय, तुमच्या काळी कलर्स हा प्रकार वापरलाच जात नव्हता. कलर हा प्रकारच वापरला जात नाही, एक सारखा सगळ्या गोष्टी रंगवल्या जायच्या किंवा एक पोतरा दिला जायचा आणि काम संपून जायचं. पण आता काय झालं की फॅन्सी गोष्टीमुळे हे तत्व, हे सगळ्या गोष्टी, कलर्स, या सगळ्या गोष्टी आल्यानंतर इफेक्ट जास्त आला. आणि सगळ्यात जास्त इफेक्ट जर बघायला भेटला तर मिरर्स न जास्त इफेक्ट दिलेला. ह्याबद्दल खूप जास्त हे मला कुतूहल पण आहे की आरशांचं किती महत्व आहे आणि मिरर्स. आरसा म्हणजे काय, मिरर्स म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. आरसा काय करतो, मल्टिप्लाय करतो. बरोबर, मल्टिप्लाय करतो. कुठलीही गोष्ट मल्टिप्लाय, जर पॉझिटिव्ह असेल तर ती छान मल्टिप्लाय करेल, जर निगेटिव्ह डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह गोष्ट मल्टिप्लाय करेल. आरशांचं प्लेसमेंट महत्वाचं सगळ्यात जास्त. पूर्वीच्या काळी जर बघितलं तुम्ही तर एक छोटे छोटे बॉक्स असायचे, छोटे छोटे बॉक्स असायचे की ते बिंदी लावली की बंद करून ठेवले जायचे, त्यांना त्याचा प्रभाव माहित होता काय होता. पण आजकाल इंटेरियर डिझाईनला मिरर शिवाय त्यांना कामच होत नाही. इंटेरियर डिझाईन मिरर लावायचे पैसे घेतो, मी काढायचे पैसे घेतो. असं का, आणि काय असं मिरर मध्ये ते सांगितलं की मल्टिप्लाय करा कुठली गोष्ट. म्हणजे एक्झाम्पल, एक उदाहरण मला सांगतो. एक ओरिसाचा माझा क्लायंट होता की जो लव्ह मॅरेज केलेलं छानपैकी, ओरिसावरून पुण्यात शिफ्ट झाले होते. आणि 1-2 महिन्यामध्ये त्यांच्यात एवढे कलर सुरू झाले काय विचारू नका. तर ज्यावेळेला मी कस्टडीसाठी गेलो तर लिटरली माझ्यासमोर 1 तास भांडलेच होता. मग छान झालो. पण काय प्रॉब्लेम काय झाला, तर ते काय म्हणे की हा एक सिगरेट पिता पिता एक पॅकेटावरती गेला, दारूचा एक पेक घेता घेता खंबा प्यायला लागला सगळ्या गोष्टीला. तर ज्यावेळेला मी आज चेक केला तर त्यांच्या बेडरूम मध्ये 4ही बाजूला मोठे मोठे मिरर लावले होते. मिरर काय करतं, मी बोललो डबल मल्टिप्लाय. एक सिगरेट पिता पिता कशावर जाईल, बॉक्सवरती जाईल, बॉक्सवरनं 4 बॉक्सवरती जाईल. एक पिता पिता तो मल्टिप्लाय करेल. एक छोडलासा वाद हा मल्टिप्लाय करेल. बरोबर. ज्यावेळेला ते मिरर्स रिमूव्ह झाले, विदिन
वीक मध्ये त्या लेडीने मला फोन केला की सर थँक्यू, न्यूट्रल झालं सगळं. आणि मग मिरर कुठल्या जागी प्लेसमेंट असावी, त्याची कशी असावी? आता मिररचा जो इफेक्ट आहे की जी दिशा तुमची निगेटिव्ह आहे तिला पॉझिटिव्ह करायचं, पण ती माझ्यासाठी सुटेबल आहे त्याच दिशेत मिरर प्लेसमेंट करणं फार इम्पॉर्टंट आहे. बर. बाकी कुठेही कसे मिरर्स लावू नाही आणि ते प्रत्येक कुंडलीनुसार आहे? येस, ऑफकोर्स. आणि बरं. नीड्स नुसार आहे की बर तुम्हाला त्या दिशेची किती महत्वता आहे, बर किती महत्वाची आहे तुमच्यासाठी, हा फार इम्पॉर्टंट आहे. बर बर. असं स्टेटमेंट खूप ऐकलं जातं की किचन ह्या दिशेला असावं, हॉल ह्या दिशेला असावं, वॉशरूम ह्या दिशेला असावं, टॉयलेट ह्या दिशेला असावं. पण तुम्ही म्हणताय की ॲस्ट्रो आणि वास्तुशास्त्र यांचं कॉम्बिनेशन असावं. तरी पण असं काय कॉमन आहे का की इथंच असावं आणि इथंच असलेलं बरं आहे? नाही, तसं म्हणता येणार नाही. आता दुसरा पार्ट आपण काय की डिपेंड ऑन कर्मा. तुम्ही कर्म काय करताय. पहिला पार्ट येतो की त्या डायरेक्शनला तुमचं द्वार असणं गरजेचं आहे. म्हणजे पेशानुसार. पेशानुसार बरं. तुम्ही काम काय करताय, कशासाठी करताय, कुठल्या फील्डला करताय. बरं, चला एखादा नोकरीवाला आहे, हा, पण कुठल्या फील्डमध्ये काम करतोय. IT धरा, IT असेल तर त्याला जे डायरेक्शन नॉर्थ ईस्ट, ईस्ट डायरेक्शन, जिथं माइंडचं काम केलं जातं त्या डायरेक्शनला काम करतात. तर त्याच्यामध्ये द्वारमध्ये बघायला गेलं तर प्रत्येक दिशेमध्ये 8-8 द्वार येतात. हो. लोक काय म्हणतात आमचं दक्षिणमुखी आहे, पश्चिममुखी आहे. तसं म्हणता येत नाही की दक्षिणमुखी म्हणजे काय. तर दक्षिणेमध्ये जरी असेल तर दक्षिणेतले द्वार फार पॉझिटिव्ह काम करतात. बर. असा पार्ट आहे. म्हणजे एक एक्झाम्पल जर बघायला गेलं की सगळ्या ह्याच्यामध्ये तर साऊथ वेस्ट डोअर फार भयानक मानला जातो, फार भयानक मानला जातो साऊथ वेस्टचा द्वार. पण कुंडलीमध्ये जर त्या व्यक्तीच्या राहू करेक्ट प्लेसला जर असेल आणि तो जर व्यक्ती त्या घरात राहायला गेला तर विदिन 1 मंथ मध्ये तो फॉर्च्युनर घेतो. मग तुम्ही समजा की वास्तू हा दोन्हीचा पार्ट आहे, सिंगल बेसवरती जात नाही. आता दुसरा राहिला पार्ट की किचनचा. आता किचन हा जो पार्ट बघा गेला तर किचन आग्नेला असं हे करेक्ट आहे, तो विषय येतच नाहीये. पण आता त्याचा विषय काय होता की अग्नी म्हणजे जिथं अग्नी ज्वलित होणार की जो आपण आपला जो उदाहरण की ज्या सगळ्यासाठी जो अग्नी तयार करतो, जो फूड तयार करतो, त्यातून एक अग्नी जनरेट होतो. बरोबर. आणि तो आपण त्याच्यावरती कार्य करतो. बरोबर. तर तो योग्य ठिकाणी जर झाला तर त्या पद्धतीने त्याचा युज होईल सगळ्या पार्टचा. बरोबर. मग आता किचन बद्दलच बरेच क्वेश्चन्स आहेत, कारण त्याबद्दल खूप क्वेरीज युट्यूबला पण दिसतील. मग किचन नक्की कोणत्या दिशेत असावं? आता किचनच्या पार्टमध्ये काय होतं की बऱ्याच ठिकाणी घाबरलं की तुमचं किचन अग्नीतच नाहीये, तुमचं किचन वायुव्यातच आहे, तुमचं किचन नैऋत्यच आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आता किचन हा शब्द 10 मिनिटं बाजूला ठेव. मगाशी मी काय म्हणलं की 5 एलिमेंटचा आहे. तुमची जर तत्व बॅलन्स केली तर किचन काहीच इफेक्ट करणार नाही तुम्हाला. बर. आता 2 पार्ट आहेत की जर सात्विक फूड खायचं असेल तुम्हाला तर अग्नीचं बेटर सगळ्यात बेटर. पण जर समजा नैऋत्यचा पार्ट काय की नैऋत्य जेव्हा किचन येतं की तिथे एक नेतृत्व करायची ताकद असते सगळ्या गोष्टीचा. पण एखादी फिमेल सिंगल आहे की तिला घरही चालवायचं आहे, समाजात पण तोंड द्यायचं आहे, त्यासाठी बेटर नैऋत्य दिशा. अग्नीत जाऊन फायदाच नाही तिला, कारण का तिला लिडर व्हायचं आहे, प्लस तिला सर्व्हाइव्ह पण करायचे आणि सगळ्यांना सांभाळायचं पण आहे. तर छान काम करेल, पण थोडंसं रिलेशन पण सॉल्व करेल त्या ठिकाणी. पण इट्स ओके. पण ती जर स्टेबल होणार असेल तर काही हरकत नाही वापरायला. दुसरा पार्ट आहे की वायुव्याच्या किचनचा जर विचार केला तर वायुव्याचं किचन कसं होतं की वायू दिशेने हवा वारा की तिथं क्विक फूड तयार होतं, क्विक फास्ट आणि क्विकली फास्ट होतं. जर समजा नवरा बायको जर जॉबवरती असतील तर त्यांच्यासाठी वेल अँड गुड. आणि नॉर्थ ईस्टच्या किचन वॉटर एलिमेंट मध्ये फायर जातोय, पण ठीक आहे. पण काय होते फायर दिसते. म्हणजे थोडक्यात काय होतं की तिथला स्वयंपाक फार लेट होतो. जर एखादा नवरा क्विक त्याला जर ट्रेन पकडायचं असेल तर टिफिन तिथंच ठेवेल, तूच खा म्हणे मी जातो निघून. पण ज्यांना कुठंच जायचं नाहीये तर निवांत स्वयंपाक झाला तरी चालेल, 12 वाजता झाला तरी चालेल, 1 वाजता झाला चालेल, अशा लोकांना पण सुटेबल काम करेल. हे एवढे डिटेल नाही सांगत तू, डायरेक्ट सांगून मोकळं होतं इथं करा. नाही हिथं करा ठीक आहे. पण आता दुसरा एक पार्ट आहे, जर त्या व्यक्तीचा मंगळ खराब असेल आणि तुम्ही त्याचं अग्नीत किचन घेऊन जाताय आणि ज्यावेळेला मंगळात असेल तेव्हा तो फॉल डाऊन होईल ना अख्खाच्या अख्खा. तोही विचार केला पाहिजे की त्याला तर सूट आहे का. आता दुसरा पार्ट, तर कमर्शियल पार्ट मध्ये जर बघायला गेला तर जे नॉर्मल जर तुम्ही कधी ऑब्झर्व करा की जिथं छान फूड भेटतं व्हेज, तर ते किचन तुम्हाला अग्नीमध्ये बघायला भेटतं. आणि जिथं टेस्टी स्पायसी एक खतरनाक टेस्ट म्हणतो आपण, ते नैऋत्यला तुम्हाला किचन बघायला भेटते, दक्षिण आणि नैऋत्यमध्ये. दक्षिण नैऋत्य विजयामध्ये सुंदर फूड होतं फक्त, पण ते हायजेनिक नसते. टेस्टी छान, प्रत्येक तुम्ही हॉटेल फिरा तुम्हाला ते बघायला भेटेल. आणि फास्ट फूड साठी तुम्हाला नॉर्थ वेस्टचे किचन अवेलेबल, क्विक सर्व करायचे ना तुम्हाला, पटपट 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 बनवून सर्व करायचे, का तिथे वेळ नाही लोकांना तिथे. आणि नॉर्थ ईस्टचं जे आहे की जिथं तुम्हाला रिलॅक्स
जायचे 2 तास तुम्ही 3 तास जेवणासाठी काढलेत. हम्म. छान करायचं. नॉर्थ ईस्टला किचन इज वेल अँड गुड. अजून एक खूप मोठा व्यवसाय ह्याच्यातच की रिमेडी करा. हे घ्या, एवढ्या एवढ्या रुपयाला आहे, लवकरात लवकर करा, रिमेडी करा. बरेच लोक रिमेडी करतात, रिझल्ट पण येत नाही. मग हा काय प्रकार आहे? रिमेडी काय? रेमेडी रेमेडी हा शब्द ठीक आहे, इंग्लिश आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, उपाय. पण उपाययोजना आपण हा, म्हणू शकतो. हा. उपाययोजना समजा तुम्ही आजारी आहात, हम्म, तुम्ही आजारी आहात, हम्म, तुम्ही डॉक्टरकडे गेले. हम्म. डॉक्टर काय करेल? तुम्हाला डायग्नोसिस करेल हो. की ह्याला आजार कुठला झालाय, तर एक काही गोळ्या लिहून देईल, काही हो, हो. इंजेक्शन्स लिहून देईल, एवढं एक साईड सगळ्या शेड्यूल्स लिहून देईल. हो, मग हे काय केलं त्यानं? ते रेमेडीज दिल्या तुम्हाला. हो, त्या रेमेडीज दिल्यानं तुम्ही बरे होणार. हो. तर ह्याच बेसवरती जर समजा त्या वास्तूमध्ये काय जे काही चेंजेस करायचे असतील, काय जे काही मॉडिफिकेशन करायचे असेल, किंवा जे काही तत्व बॅलन्स करायचे असतील, हम्म, तर त्या बेसवरती करता येतात त्या हम्म, पार्टमध्ये. हम्म. आता ह्या पार्टमध्ये काय होतं की लोकांची एक भीती असते की लाखो रुपयाचा खर्च आहे, हा. 2-3 लाख रुपये खर्च होतील, 4-5 लाख रुपये खर्च होतील. हम्म. हा, बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कारण तेवढं बिल करणारे लोक आहेत मार्केटमध्ये. हा, पण ठीक तेवढं गरज आहे का? हा. तेवढं गरजेचे आहेत का? एक हा. सिंपल मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीला हम्म. की एक ह्युमन मेंटॅलिटी असते की जर तुम्हाला समोर जर काही शो केलं तर तुमचं माइंडसेट, अनकॉन्शियस माइंड काय म्हणतंय की काहीतरी मी केलंय आणि त्याचा इफेक्ट माझ्यावरती पडणार आहे. हम्म, जसं काहीतरी स्टोरी आहे की एका डॉक्टरने बस तिच्या वाईफच्या तोंडात बटन दिलं तर तिला वाटलं की तिने गोळी दिली, पण ती थोड्या वेळात बरी झाली. हम्म. तसा तो पार्ट होतो की तो पार्ट मध्ये ह्याच्यामध्ये जर बघा गेलं तर सिम्पल पार्ट आहे की आपल्याला तर बॅलन्सिंग करायचं आहे. बर. आता बॅलन्सिंग मध्ये कसं होतं की तत्व बॅलन्स करायचे, सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या. म्हणजे साधं सिम्पल कलर स्कीम मध्ये तुम्ही बॅलन्स करू शकता. हम्म, ठीक आहे, काही धातू ठेवून बॅलन्स करू शकता, काही ठिकाणी मिरर्स लावून करू शकता, हम्म. काही ठिकाणी फ्रेम्स लावून तुम्ही बॅलन्स करू शकता. हम्म. मग याचा अर्थ नाही की मोठमोठे पिरॅमिड्स लागले पाहिजेत, मोठमोठ्या वस्तूच लागल्या कारण पाहिजेत. त्याचा खूप आणि मोठा बाबा करू शकता, पण तुमचा आजार किती त्याच्यावरती डिपेंड आहे ना. हा. जर मला एक सिंपल आहे, जर समजा मी ॲज अ डॉक्टर आहे, मला चांगले तुमच्याकडे पैसे उकळायचे असतील, तुम्हाला 4 टेस्ट करायला सांगेल, 5 टेस्ट करायला लागेल, तिथूनही माझा पैसा जनरेट होणार आहे. त्यातले 2 आजार मीच क्रिएट करेन ना, हम्म, आणि त्याच्या गोळ्या पण मी तुम्हाला देईन. हम्म, पण मी मगाशी काय बोललो होते की माझ्याकडे कोण येतो की जो 4ही बाजूने ग्रासलेला आहे, तो माझ्याकडे येतो, मी त्याला परत खर्चात पडतोय. हम्म. त्याला अर्थ नाही राहणार काय सगळ्या गोष्टी. एकदम सिंपल गोष्टी आहेत. हम्म. आणि दुसरा तुमचा क्वेश्चन पण येईल की फोडतोड न करता येतं का? आता हा. 200% हा पार्ट आहे की फोडतोड. फक्त एका गोष्टीवरती आपल्याला रेमेडी करतात, तिचं तोडफोड मस्ट आहे नॉर्थ ईस्ट टॉयलेटसाठी. म्हणजे नॉर्थ ईस्टला टॉयलेट असेल तर ते तोडावेच लागते, बर. असं काय ते म्हणते? इफेक्ट येणार. ऍक्च्युली नॉर्थ ईस्ट टॉयलेट म्हणजे आतापर्यंतचा जेवढा भाग आहे की तो कॅन्सरच देतो, कारण तो गुरुचा कोपरा आहे आणि तो राहू तिथे जातो. टॉयलेट सिटी जर राहू, तो उलटा इफेक्ट येणार आहे तुम्हाला. कॅन्सर म्हणजे काय? मल्टिपल सेल्स करणार, तो त्याचं कार्य करणारच आहे. हा, पण कधी कधी तो काही ठिकाणी तुम्हाला बघायला पण भेटणार नाही. हा, काही कालांतरे बघायला भेटेल, पण का? तर त्यावेळेस त्याची गुरुची दशा छान चाललेली असते, तोपर्यंत त्याला तो इफेक्ट देणार नाही. ज्या दिवशी गुरुची दशा चेंज होईल त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट त्याला जाणवेल. पण त्याच्या घरामध्ये एखादा असा व्यक्ती असेल की ज्याला तो पकडेल. म्हणजे काय काय कन्सल्टंट सांगतात ना की नाही, हे निम्म घर पाडावं लागेल, हे सगळं चुकलंय, आणि तो माणूस ऑलरेडी खचलेला असतो फायनान्शियल. तर त्याच्यावर उपाय आहेत तोडण्या फोडण्यापेक्षा. नाही, आपण तोडू शकतो ना, तोडू शकतो आपण, काही अडचण नाहीये. पण पहिले तुझ्या खिशात पैसे तरी येऊ दे, स्टेबल तर हो. तुझं ऑपरेशन करायचंय म्हणजे असं नाही की कुठलाही डॉक्टर ट्रीट करताना की डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये नेत नाही. तुमची बॉडी, बीपी, शुगर सगळ्या गोष्टी नॉर्मल करतो, मग ऑपरेशन थिएटर मध्ये टाकतो. डायरेक्ट नेलेलं की ऑपरेशन थिएटर मध्ये टाकतच नाही ना. तो हा पण तोच पार्ट आहे की पहिलं तुम्ही स्टेबल व्हा, स्थिर व्हा, आणि नंतर तुम्हाला काय मॉडिफिकेशन करायचं, तोडफोड करायचं, करू शकता. बरोबर. साधे समजा एखादी बाथरूमची तुम्हाला टाईल चेंज करायची आहे, ठीक आहे, आता तुमच्याकडे पैसे नाहीच आहेत, तुम्ही त्या प्रॉब्लेम आहेत, कलर मारू शकता, येस मारू शकता, रिझल्ट आलं टाईल चेंज करू शकता, हा येस करू शकता, सोपं आहे. ह्यातून बाहेर पडायचं. कोण घाई कर म्हणते पण करून उपयोग नाही, होतच नाही ते. नॉर्मली ह्या पार्ट मध्ये किती बोलला की मी उद्या करतो, ठीक आहे कर, आणि मला फोन कर म्हणतो. नॉर्मल त्याचा जो कालावधी आहे तो संपे, पण काही लोकांना 3 वर्ष पण लागलेत रेमेडी करायला, काही लोकांना 3 महिन्यात पण केलेत, आणि काही लोकांना 3 दिवसात पण केलेले. त्याची पण वेळ यावी लागते. येस, त्या ह्या गोष्टी वर्क करतात. आता प्राण्यांचं घरात एखादं वाघ ठेवतो, एखादा घोडा ठेवतो, हत्ती ठेवतो, बाहुली असती किंवा काय असं, करेक्ट. ते असावं नाही, आता तो पार्ट कसा आहे की ते मटेरियल कुठलं आहे, कुठल्या पद्धतीचं आहे, आणि प्रत्येक प्राण्याचे एक वेगळा ऍटिट्यूड आहे. आता कधी कधी काय म्हणलं जातं की हत्ती हा राहूच्या अंडर येतो. बर.
राहूचे अंडर आहेत हम्म. आणि जर तुमचा राहू खराब आहे हम्म. आणि तो हत्ती घरात ठेवलाय, हत्ती कोण घेऊ शकतो? हम्म. राजा. हम्म. जर तुम्हाला हत्ती पाळायचा असेल तुम्हाला भिकारी व्हावं लागेल, याचा अर्थ तुम्ही कर्जबाजारी होतात. सिंपल आहे, एकदम साधी फोड आहे. हम्म. तुमच्या घरात तुम्ही हत्ती ठेवलाय तो तुम्हाला भिकारी करणार आहे का, नाही तर तुम्ही राजा पाहिजे. हम्म. आणि मग ते काय लोक असं म्हणतात की वाघ ठेवला की हिंस्र हे येतं. नाही, तसं- आता ह्या रेमेडीमध्ये पार्ट पण येतं की वाघ असो या सिंह असो, सारा पार्ट आहे. एक आहे की जर त्या माणसाची कॉन्फिडन्स लेवल कमी आहे, हम्म. कॉन्फिडन्सच नाहीये त्याच्याकडे, हम्म. ठीक आहे, किंवा एखाद्या ऑफिसमध्ये असेल किंवा एखाद्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये असेल की जिथं त्याला कॉन्फिडन्सची जास्त गरज आहे, हम्म. की जिथं मला त्या कॉन्फिडन्सची गरज आहे हम्म. तिथं ते प्लेस करू शकतात, हम्म. त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट येईल. हम्म. आणि ऑलरेडी वाघासारखा ना अजून वाघ ठेवा, हम्म. तो चिरफाडच करेल ना. तो परत डिपेंड करतं ऍस्ट्रोलॉजिकल Astrology. आणि तुमची नीड्स काय, त्याच्यावरती ह्या रेमेडी डिपेंड. स्वभाव खूप हे- इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. आता राहती घर, रेसिडेन्शियल एरिया, हम्म. त्यांचं वास्तुशास्त्र हम्म. आणि कमर्शियल म्हणजे गाळे हम्म. किंवा दुकानं यांचं वेगळं आहे Yes, वास्तुशास्त्र. वेगळं आहे सगळं. काय फरक असतो तरी? आता दोन पार्ट आहेत की आता मी जसं बोललो की दिशा फार वर्क करतात. हम्म. नॉर्मली मोस्टली दिशा फार वर्क करतात. जरी ह्या पॅटर्न मध्ये जर थोडक्यात कमर्शियल पार्ट मध्ये गेलं तर तुमचा बिझनेस कुठल्या टाईपचा आहे, कशा पद्धतीचा आहे, तुम्ही तिथे सेल करणार असाल का, तिथे ट्रेडिंग करणार असाल का, तिथे मॅन्युफॅक्चरिंग करणार असाल, हम्म. ह्या गोष्टीवरती डिपेंड्स तुमचे डायरेक्शन्स आहेत ते इफेक्टिव्हली काम करतात. आता माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये काय आलं की जर समजा तुम्हाला नाश्त्याचा व्यवसाय करायचा असेल, हम्म. सगळ्या गोष्टींचा की सकाळी फूडचं करायचं हो. असेल तर ईस्ट डायरेक्शन हम्म. तो शॉप तुम्हाला छान वर्क करेल. हो. म्हणजे सकाळी 7 ते 11 पर्यंतच ते शॉप तुम्हाला चांगले चालताना दिसतील. हम्म. म्हणजे तुम्ही कधीही ऑब्झर्व करा जेव्हा रोडवर फिरताना की जेवढे नाश्त्याचे शॉप असतील ते पूर्व दिशेतले छान काम करतात फक्त 11 वाजेपर्यंत. हम्म. म्हणजे तुम्हाला जर नाश्त्याचं शॉप टाकायचं असेल ईस्ट डायरेक्शन तुम्हाला प्रिफर करणं गरजेचं आहे. बर. ते जर तुम्ही उत्तर डायरेक्शनला गेले किंवा साऊथ डायरेक्शनला तुम्हाला तो रिझल्ट भेटणारच नाही. हम्म. आता उत्तर साईडचे जर शॉप बघितले तुम्ही तर सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत छान चालतात. हम्म. पश्चिमेचे जे आहेत हम्म. ते दुपारनंतर स्टार्ट होतात, रात्री 11 पर्यंत जातात. आणि दक्षिणेचे होल नाईट चालतात. हम्म. दिवसात त्यांच्याकडे कस्टमर कोणीच फिरकणार नाही. हम्म. मग तो डिपेंड तुम्हाला काय करायचं असेल, तिथं सेलिंग काय करायचं, कुठला बिझनेस करायचा आहे आणि परत कुंडली तुमची काय म्हणते. हम्म. आता ज्या सजावटीसाठी वस्तू आणतो आपण घरी, हम्म. लॅम्प असेल हम्म. किंवा कुठलीही वस्तू जी आता आपण इथं पडदे लावलेत किंवा काय, हम्म. ते जर इन्क्लुजन किंवा ते समाविष्ट आहे का वास्तुशास्त्रामध्ये? त्याचा इफेक्ट पडतो आपल्याला. मग आता ह्यात पण काय विषय म्हणजे कसा, म्हणजे सर्वसामान्य घरात आता समजा घर घेतलं एखाद्यानं, त्याचं वास्तुशास्त्राप्रमाणे आहे घर बरोबर. आणि आता त्याला पडदे किंवा काही गोष्टी घ्यायच्यात, हम्म. तर मग ओके बॅलन्स असावं असं काय काय? नाही, आता परत आपण मगाशी काय बोललो आपण 5 एलिमेंट्स आहे. बरं. आता समजा एक्झाम्पल की किचन अगणित आहे, छान आहे, सुरेख आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण किचन मध्ये जरा ब्ल्यू कलरचे पडदेच लावले. हम्म. ब्ल्यू कलरचे वॉटर एलिमेंट, हम्म. अग्नीत काय गेलं, पाणी. कॅश फ्लोला प्रॉब्लेम देणार हम्म. आणि हेल्थला प्रॉब्लेम देणार. म्हणजे जरी किचन अगणित आहे पण तिथं ब्ल्यू कलरची टाईल लावले तर ब्ल्यू कलरचा कलर मारलेला आहे, रिझल्ट 0. हम्म. साधं एक्झाम्पल जर बघायला गेलं की तुम्ही घरातलं जे वॉच जे लावलं असेल हम्म. ते कुठल्या डायरेक्शन वरती आणि कुठल्या टाईप्स आहे, हम्म. काय वॉच हे तुमचा टाइम आहे. हम्म. जर गलत डायरेक्शनला जर लावला असेल तुमचा टाइम खराब आहे चाललाय. आयडियली कुठं असावं? आयडियली नॉर्थ नॉर्थ. डायरेक्शनला असेल. आणि नॉर्थ इज पाण्याची- मनी ऑपॉर्च्युनिटी. बर. आणि पाण्याची टाकी? वॉटर एलिमेंट मध्ये नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट. हा. आता त्यात दोन पार्ट आहेत, हा. अंडरग्राऊंड म्हणताय का ओव्हरहेड म्हणताय. हम्म. तर अंडरग्राऊंड बोलताय की ओव्हरहेड म्हणताय? ओव्हरहेड. ओव्हरहेड साऊथ वेस्ट आणि वेस्ट डायरेक्शनला काम करतात चांगलं. आपल्याला वस्तू म्हणजे एखादा रेमेडी सांगितली किंवा थोडेसे चेंजेस सांगितले हम्म. कन्सल्टंटनी, हम्म. तर ते चेंजेस केल्यानंतर काय काय लोक असं म्हणतात की ते झाल्यावर त्रास व्हायला चालू झाला हम्म. किंवा रिझल्टच दिसणार. किती दिवस लागतात हे सगळं? नाही, जर तुमची जर उपाययोजना जर करेक्ट असेल, मी तुम्हाला दिलेल्या ज्या गोळ्या जर परफेक्ट असतील, ठीक आहे, गोळ्या कडू आहेत, थोडा त्रास होणार कारण की बॉडी रिॲक्ट करणार आहे तुमचा. हम्म. तुम्ही डॉक्टर गेला काय करते की जर तुमची सर्जरी झाली एखाद्या वेळेला तर तुम्हाला किती कालावधी लागतो नीट व्हायला? एक 7 दिवस 8 8 दिवस. दिवस 10 दिवस महिनाभर जागे हो. तुमचे की जे स्टिचेस वगैरे क्लिअर हो. होतात. हा. पण त्याच्यानंतर तुम्ही हेल्दी फील करणार आहे ना. हो. म्हणजे जो आता क्वेश्चन होता की वास्तू करताना त्रास होतो का? यस होतो. मी ते तो हे तसं औषध चढाई थोडं लागतं मॉडिफाय, तसं. यस तोच पार्ट आहे. आणि तिथं मॉडिफाय होताना तुम्हाला त्रास देणारच आहे ते. ट्रान्झिशन आहे. मी कित्येक क्लायंटला सांगतो की थोडं हे करताना तुम्ही काळजी घ्या, घरात वाद होतील, हम्म. काय उलट सुलट झाल्यासारखं वाटेल सगळ्या गोष्टी, याचा अर्थ ते काम करते. हम्म. जर ते काहीच करत नसेल त्याचा अर्थ ते वर्क करत नाहीत. अंगण असतं बऱ्याच लोकांना, म्हणजे बंगला वगैरे असलं, गार्डन असतं, अंगण असतं, झाडं लावतात, त्यांचं पण इन्क्लुजन आहे. नाही, त्यात इन्क्लुजन आहे, तो हम्म. विषयच नाही, पण ते डिपेंड्स की
कुठल्या पद्धतीचे आहेत किंवा काय आहेत हा, हा मग कुठलं पाहायचा. झाड नसावं. आता आता सिंपल काय आहे लोक की म्हणतात बदाम नसावा. नाही नाही, आता सगळ्यात सिंपल हिशोब आहे की जेवढा माझा की झाड आहे त्रास देतच नाही कुठलंच. बरं. पहिला पार्ट, हा. कुठलंही झाड त्रास देत नाही. तुम्हाला एक सावली देईल, ऑक्सिजन देईल आणि फळं देईल. त्रास कसा देईल? हे पूर्वी घराशेजारी झाडं का नसावीत, त्याचं रिझन काय होतं की पूर्वी साधी घरं होती, मातीची किंवा मातीपासून बनवलेली होती. तर त्या झाडांच्या मुळ्या तुमच्या जर घरात शिरल्या तर ते घर पाडेल. हा. म्हणून घराशेजारी नसावी हा. मोठमोठी झाडं. हा. सिंपल पार्ट होता त्याच्यामुळे की ते घर पाडेल. पण आता तुमचं आरसीसी स्ट्रक्चर आहे ते काय पाडणार आहे घर? तुम्ही घराशेजारी नारळाचं झाड नसावे. पूर्वी घरं कशी होती? बँगलोरी कौलाची होती. वरून जर नारळ पडला तर कुठं जाईल? हे नाही पायापाशी समजत. पडेल. हा. ते नसावे. हा. दुसरा पार्ट आहे हा. की आता ह्या पार्टमध्ये चिंचेचं झाड नसावे. हा. आता चिंचेचा पाला किती पडतो तुम्हाला माहिती आहे? हो. म्हणजे जर कौलात जर पाला पडला तर दरवर्षी तुम्हाला घर शेकरा लागेल. चिंच काहीच करणार नाही ना. ना त्याच्यावरती कोणी राक्षस बसतात की भूत बसतात असं पार्ट नाहीये, की त्याच्यावर वीज पडते असाही पार्ट नाहीये तिथे. तर तो पाला तुम्हाला दररोज साफ करत बसायला लागेल. कॉमन सेन्स कोण. Common sense आहे. मग लोक म्हणतात केळी नसावी, पपई नसावी. आता मला एक सांगा, आता आपण ग्रामीण भागचे आहे, एकरो शेतकरी पपईची झाडं लावतात, ते घरात शेजारी, तर त्याचं घर तर जळलं पाहिजे. त्याच्यातच चारित्र्यार्थ चाललेला असतो ना. मग तिथं काय होत नाही. तुम्ही कोकणात जावा, 5 स्टार हॉटेल नारळाच्या झाडात आहेत, मग तिथं चाललं नाही पाहिजेत ना. हे कॉमन सेन्स होतं, त्याला भीतीमध्ये रूपांतर. मला जर डायव्हर्ट करायचं असेल तुम्हाला तर मी काही सांगेन की अरे सौरभ, हा माईक तुला त्रास देतोय, तर तुला उद्यापासून माईक मध्ये काहीतरी बघायला दिसेल, काहीतरी दिसतंय मला, काहीतरी दिसतंय मला. हा लगेच सुरू होतो तो. मग चांगला वास्तू कन्सल्टंट, आता म्हणजे आता समजा तुम्ही वास्तू कन्सल्टंट आहेत हे विसरा आता, काय तुम्ही ह्या क्षेत्रात आहेत पण आता उत्तर देण्यापुरते नाहीये. तर तुम्ही पण सामान्य व्यक्ती, मी पण आहे, पण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त नॉलेज. तर चांगला वास्तू कन्सल्टंट कसा ओळखायचा? आपण कन्सल्टन्सी. सिंपल आपल्याला प्रत्येकाला एक जजमेंट आहे की ज्यावेळेला तो व्यक्ती आपल्याशी कम्युनिकेशन करतोय, कुठल्या पद्धतीने तो स्पीच करतोय, त्याचा उद्देश काय दिसतोय, त्यातून काय आपल्याला मिळणार आहे. आणि दुसरा पार्ट काय की मोस्ट प्रॉपरली जाहिरातीपेक्षा रेफर वरती जर आलेला असेल तर डोळे दाखवून विश्वास ठेवा. रेफरन्स. आणि दुसरा पार्ट आहे की जेव्हा तुम्हाला बोलता बोलता लक्षात येतं की काय कुठून डायव्हर्ट करतोय, काय करतोय, की येताना पिशव्या घेऊन आलाय का काय वस्तूच्या वगैरे, हे सगळं क्लिअर होईल तुम्हाला. तो समजून जातो. प्रॉब्लेम जाणून घ्यायच्या आधीच हे करायला लागला की बाबा हे घ्यायला लागेल, ते लागेल. नाही, मग समजायचं की थांबूया, कुठेतरी थांबूया. पहिलं अंडरस्टँडिंग करा त्याचं म्हणणं काय, त्याचं सटीक प्रिडिक्शन देतोय का ते बघा, की तुमच्या आणि त्याच्या ह्याच्याशी ते मॅच करतोय का ते बघा आधी, की खरंच त्या आपल्या पॉइंट वरती तो पॉट ठेवतोय का बघा, तो कशा पद्धतीच्या रेमेडी देतो ते बघा, आणि त्याच्यात जज करा. तर सर, देवघराबद्दल पण म्हणजे आपलं एक आस्थेचं ठिकाण असतं, ते घरामध्ये कोणत्या दिशेला असावं? आता मोस्ट प्रॉपर्ली बघायला गेलं तर ऍक्च्युली ऍस्ट्रॉलॉजिकल पार्ट बघायला गेला किंवा वास्तुनुसार बघायला गेलं तर देवपूजा की हा पार्ट हा केतूच्या अंडर येतो. तर नॉर्थ ईस्ट इज पेपर दॅट. पण जर समजा पॉसिबल नसेल तर तुम्हाला शक्यतो असा प्रयत्न करा की आपण पूजा करताना आपलं तोंड सूर्याकडे म्हणजे पूर्व दिशा होईल अशा पद्धतीने त्याची अरेंजमेंट करा. फरशीचा कलर असो किंवा कुठल्या ह्याचे, त्याचा काय फरक आहे? ऑफकोर्स परत आपण बॅक क्वेश्चनला गेलो की जे आपले 5 एलिमेंट्स आहेत त्याला बॅलन्स करा. म्हणजे जरी किचन तुमचं आग्नेय आहे आणि ब्ल्यू कलरची टाईल टाकताय, चुकीचं होणार आहे. आता अजून एक असा विषय आहे की प्रत्येक एका घरात एकत्र कुटुंब आहे आणि त्या घरात 7-8 लोक आहेत आणि प्रत्येकाची कुंडली वेगळी. तर ह्या सगळ्यांचं कुंडलीचं आणि त्या वास्तुशास्त्राचं मिलन घडवून वास्तू घडवणं पॉसिबल आहे? हा, पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की एक कुटुंब आहे, ड्रायव्हर एक आहे, ड्रायव्हर सोबत कंडक्टर एक आहे आणि त्यासोबत पॅसेंजर आहेत. देव टाकताना एकाच बसमध्ये टाकतो सगळे. करता म्हणजे ॲज अ मेल ॲज अ फिमेल, बरोबर आहे. कारण काय, जो करता आहे त्याच्याच कुंडलीनुसार त्याला वाईफ भेटणार आहे, त्याची कुंडली तशी पाहिजे. आणि त्यांना जे आपत्तीचे पॅसेंजर होणार त्यांची कुंडली सिमिलर डाटा असते ना, म्हणून तो त्या गाडीत येते. ते होऊन जात, एकसारखेच असतात जवळपास सगळ्या गोष्टी. आता ज्याच्यात थोडाफार फरक असतो तो त्या घरातून बाहेर पडतो, थांबतच नाही तिथे. बरोबर. आणि आता फ्लॅट घ्यायला आपण जातो बऱ्याच ठिकाणी, आणि हा पण एक खूप मोठा बिझनेस झालेलाच आहे की खूप सारे बिल्डर्स म्हणतात की वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही हे फ्लॅट सिस्टीम केली. करेक्ट आहे. ते कसं ओळखायचं केली का नाही? कारण प्रत्येकाला तर वेगळं पडतंय ना. परत
हा परत आहे. पण त्यासाठी तुम्हाला कन्सल्टन्सी फार गरज आहे की तुमची कुंडली परत तुम्हाला सुटेबल कुठला फ्लॅट्स राहणार आहे, तुम्हाला सुटेबल दॉर कुठला असणार आहे, तुमचे डायरेक्शन्स कुठले असणार आहेत, हे सगळं जर तुम्हाला थोडंसं आयडिया असेल, थोड्याफार गोष्टी माहीत असतील किंवा प्रिफरेबल तुम्हाला नंबरॉलॉजिकल तुमचा कुठला फ्लॅटचा नंबर असावा, ह्या गोष्टी तिथं फार वर्क करतात. जर थोडंफार आधी त्याचा गायडन्स घेतला तर फार तुम्हाला मदत होईल त्या गोष्टीमध्ये. आता अन्यथा काय होतं की परत मी काय म्हणतो की कुंडलीनुसार तो घर घेणार आहे, कारण परत 60 ला 40चं काम करायचंच आहे. अजून एक की 2 मजली घर आहे किंवा अशी बिल्डिंग आहे, त्यामध्ये इथं टॉयलेट आहे त्याच्यावर पण टॉयलेट आहे, मग त्याचा काय इफेक्ट राहतो का आणि तो दोष वगैरे राहतो का काय? नाही, आता आपण फ्लॅट सिस्टम मध्ये बघायला गेलं तर एक प्रत्येक सरफेसनुसार तो ती याची भूमी पकडली जाणार तिथली वरच्या जी ओके. आता परत तो वरच्या कुंडलीशी वरच्या सगळ्या गोष्टीची तो वर्क करणार, तो कर्माशी करणार आहे. म्हणजे एक सिंपल आहे. तर कुंडली हा विषय म्हणतो जेव्हा ऍस्ट्रॉलॉजिकल पाटील त्यावेळी म्हणतो की माझं असं म्हणणं आहे की भिकाराची पत्रिका चुकीची नाहीये, पण तो कुठल्या सिग्नल उभा राहिला त्याच्यावर डिपेंड आहे. जर चुकीच्या सिग्नल उभा असेल तर संध्याकाळपर्यंत पैसे नाही भेटणार आहेत, पण तो करेक्ट सिग्नल उभा राहतो बरोबर. म्हणजे थोडक्यात काय आहे की कुंडली काय म्हणलंय, इज अ कर्मा, तुमच्या कर्माला अलाइन करा. कुंडली बदलू नाही शकत, मॉडिफिकेशन नाही करू शकत, त्याच्यानुसार मॉडिफाय व्हा. आता काय काय लोक बोलतात की घरात कसं खूप मला इथं गेलं ना की निगेटिव्ह वाटतं, आळस येतो. करेक्ट आहे. हा फॅक्टर कशामुळे असतो? सिंपल आहे. 4 दिवस तो आंघोळच करू नकोस, काय होईल? याचा अर्थ काय होते की त्या घरातली जी रचना असेल तर काही तर चुकीची आहे, मॉडिफाय झालेली नाही सगळ्या. त्यासाठी जे काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या जर तुम्ही मॉडिफाय केल्या तर ऑटोमॅटिक हेल्दी. प्रकाश किती गरजेचा आहे घरामध्ये? प्रकाश आणि बाकीचं मॉडिफिकेशन. आता एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की हे जे वडाप्स असतात ना, वडाप असतात ना आपले ट्रान्सपोर्ट करणारे, रिक्षात 3 लोकांची कॅपॅसिटी असते, त्या टेम्पो मध्ये बसले 4 ते 5. तिथे किती लोक बसतात? तुम्ही कधी बसला असेल त्याच्यामध्ये? भरपूर बसलं, कॅपॅसिटीपेक्षा डबल बसला. तुम्हाला त्याने डेस्टिनेशन सोडलं, तुम्ही त्याला पैसेही दिले, तिथं असं बोलला का मी लटकत आलो, मी उभा तिरका तारखा आलो, मी तुम्हाला अर्धेच पैसे देणार असे बोलला? कधी पैसे दिले तुम्ही निघून गेला. सोबत जाताना समोरच्याला पण पकडून धरलं की नाही तू पण पडशील मी पण पडशील, असं करत तुम्ही घरून गेले. तेच लोक ज्या तुम्ही एसटीने प्रवास केला तर मधल्या माणसाला तुम्ही जागा दिली का? तिघे बसू शकता ना, का देता का जागामध्ये? नाही देत. आणि हेच लोक जर वॉलवट टाकली, तुम्ही इथून पुणे ते बॉम्बे प्रवास केला असेल, शेजारशी बोलला का होतं का? तर ती जी एनर्जी आहे की ते जे ब्लॉकिंग होतं तुमच्या माइंडसेटवरती इफेक्ट करायला सुरुवात झाली. ज्याला एनर्जी खोली होती, हवा प्रकाश लाईट ज्याला खोली होता, तुमचं माइंडसेट वेगळं होतं. त्यात तुम्ही एकमेकाला सोबत साथ घेऊन एकत्र घेऊन एकमेकाला सपोर्ट करत डेस्टिनी गाठली. हाच रूल आहे. ज्यावेळेला तुमच्या घरात जेवढी एनर्जीचा तुमचा क्वेश्चन होता की प्रकाश हवा किती काम करते, की जेवढी तुमची खोली असेल तुम्ही घरातला तेवढा संभव करता असेल, रिलेशन तुमचे छान राहतील, तुमचे विचार करण्याची कॅपॅसिटी वेगळी असेल, थिंकिंग करण्याची वेगळी असेल. जेवढं तुम्ही ब्लॉकिंग करत जाल, जेवढं तुम्ही ब्लॉकिंग करत जाल तेवढं तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे तसंच झालं, जसं एसटीत गेले तुमचं माइंडसेट चेंज झालं, उभं राहिलेल्या माणसाला जागा पण दिली नाही. आणि जेव्हा तुम्ही नॅचरल हायवेच्या बाहेर गेला, एसी मध्ये गेला, तुम्ही शेजारशी बोलायची बंद झाली, का तुमचा माइंडसेट तोच झाला, व्यक्ती तोच आहे. आज सिंपल लॉजिक घ्या, झोपडपट्टीमध्ये तुम्हाला पिळावर बघायला भेटेल का 4 बाजून ओपन आहे, पण ज्याची बेडरूम एसी मध्ये त्याला IVF करायला लागते, का तो नॅचरल सोर्सच्या बाहेर गेला ना तो. म्हणून हे बिझनेस जास्त वाढले. पूर्वी होते का नाही? का तुम्ही काय करताय की तत्वाला खेळायचा प्रयत्न करताय की जी हीट मला गरजेची आहे, जी मॉडेलला गरजेचं आहे, त्याला टेम्परेचर मध्ये कमी करताय तुम्ही. मग तुमची बॉडी काय करेल? रिॲक्ट करेल. हे तत्वांवरती या सिंपल आहे. तुमचे जे 5 एलिमेंट्स आहेत तुम्ही त्याच्या अगेन्स्ट नका जाऊ. नॅचरली तुम्ही जेवढं राहता येईल. म्हणून तर पूर्वीच्या काळी एवढे आजार नव्हते, सगळ्या गोष्टी नव्हत्या, माणसं हेल्दी होती, सुखी होती, सगळ्या गोष्टी होत्या. येस, त्यांना माहित होतं चांगलं सुरेख काम करत, कधी त्याच्या अगेन्स्ट जातो आणि त्याचीच पूजा केली जात होती. सूर्याचीच पूजा होती. सूर्याची पूजा होती, जलदेवताची पूजा होती, नद्यांची पूजा होती, अग्निदेवतांची पूजा होती. तर हे तत्वच आपल्याला सगळ्या गोष्टी काय देणार. आणि ह्या मॉडर्न अर्बनायझेशनमुळे तत्व जरा तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही ना, तो इफेक्ट देणारच. बरोबर. शेवटच्या टप्प्याकडे जाताना मला 2-3 अजून प्रश्न आहेत ह्या रिलेटेड, की अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन वाढत नाही किंवा एखादी गोष्ट करायला घेतली तर मन लागत नाही असं पण म्हणतात. मग तुझं हॉलमध्ये नाही लागत, बेडरूम मध्ये चांगला अभ्यास होतो, असं काय वास्तूमध्ये पण असतंय का कॉन्सन्ट्रेशन साठी? नाही, आता त्याच्यामध्ये झोन्स वाईज सगळ्या गोष्टी काम करतात. झोन्स वाईज ऍक्च्युली हे पार्ट कसं आहे की
ह्याच्यामध्ये दिशा ज्या आहेत की प्रत्येक दिशेचं एक महत्व आहे. जसं म्हणलं 16 दिशा आहेत. त्या 16 दिशांचा जर आपण पुरेपूर त्याचा जर वापर केला की समजा तुमची एज्युकेशनसाठी असणारी दिशा, सेव्हिंगसाठी असणारी दिशा, मेडिसिन कुठे ठेवायची असणारी दिशा, त्याचा जर प्रॉपर वापर जर केला तर ऑफकोर्स त्याचा रिझल्ट छान मिळतो आणि त्याच्यानुसार त्याचा इफेक्ट पण चांगला येतो आणि लवकर पण येतो. एक आपल्या व्ह्युअर्स जेवढे आहेत आता बघतात, हा विषय घेण्यामागं पण खूप साऱ्या लोकांनी आपल्याला वोट केलं आणि हा विषय घ्यायला लागला. म्हणजे बऱ्याच लोकांना काहीतरी जाणवतंय आणि रेफरन्स आलाय की कुणीतरी केलं आणि चांगलं झालंय. तर मग वास्तुशास्त्र एवढ्या झपाट्यानं आता वाढत चाललेलं आहे, म्हणजे सगळ्यांना कळलंय ह्याबद्दल की हे केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि आता समजा एखादा व्यक्ती नवीन घर घेतोय किंवा स्वतःचं घर बांधतोय, तर कुठल्या बेसिक गोष्टी त्यानं जे जागा किंवा घर बांधताना लक्षात ठेवायचं एकदम बेसिक आहे की हे पाहिजेच. चला सुरुवात करतो. घर वेळ बांधून झाले, तुळस कुठं असावी? आता तुळसचं पार्ट पण परत डिफरंट आहे सगळ्या गोष्टीला. म्हणजे आता तुळस तसा बघायला तर 4ही दिशेला चालते, 5ही दिशेला चालेल, 6ही दिशेला चालेल. कारण काय तुळशीचा मागचा कन्सेप्ट 24 तास ऑक्सिजन देते, सगळे 24 आवर्स ऑक्सिजन देते आणि ती आयुर्वेदिक गोष्ट आहे, सगळ्या गोष्टीला पार्ट आहे. जर नॉर्मली आता आपण जेव्हा रेमेडीज करतो, जेव्हा घरात माइंड ऑफ क्लॅरिटी पाहिजे असेल नॉर्थ ईस्ट प्रेफरेबल आहे. जर घरात लग्न लवकर पाहिजे असेल तर साऊथ ईस्ट प्रेफरेबल आहे आणि बिझनेससाठी तुम्हाला पाहिजे असेल साऊथ ईस्ट प्रेफरेबल आहे. तर तुम्हाला परत तेच गेलं की तुम्हाला रेमेडीज आणि तुमचे नीड्स काय त्याच्यावरती रेमेडी प्लेस करणं सगळ्यात वेल इम्पॉर्टंट. की रॅन्डमली कुठेही तुम्ही युट्यूबला बघता की इकडे पाहिजे, पण तिकडे तिकडे हालून तुम्हाला फायदा होत नाही सगळ्या गोष्टीला. बरोबर. एक अजून एक पॉईंट मिस झाला माझ्याकडून. पूर्वी आड असायचा, विहीर असायची घराभोवती वगैरे, आता बोरवेल आलं आणि ते आपल्या वस्तूभोवती खड्डाच झाला. ऑफकोर्स त्याचा विषय कसा करायचा? कुठल्या दिशेला? मग अशी मी तुम्हाला किती दिशा सांगितल्या? 16. एक ऊर्ध्व आणि गाधो, ऊर्ध्व आणि गाधो. म्हणजे बोरवेल घेतात ती काय करताय, ती दिशा तुम्ही आधोला घेऊन जाताय ना, आधोला घेऊन जाताय ना, मग त्या दिशेचे गुणधर्म तुम्हाला मिळतील का? नाही मिळणार आहे. त्यातून तुम्ही लाख राहणार. मग कुठल्या दिशेला, ज्या दिशेचा आपल्याला गुणधर्म नकोय तिथं बोर मारू शकतो. येस, म्हणजे आपण ईस्ट, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ हे डायरेक्शन त्याला तत्वाचे. बरं, त्या डायरेक्शनला वॉटर एलिमेंट चालू शकतो तुमचं. बरं. हा, राईट. म्हणजे ह्याच्यात वास्तुशास्त्र जर समजून घ्यायचं असेल तर थोडक्यात असं म्हणू शकतो का की दिशांचा अभ्यास पण पाहिजे तुमचा, दिशा समजल्या पाहिजेत, पंचतत्वांबद्दल थोडंसं नॉलेज पाहिजे आणि कॉमन सेन्स पाहिजे सगळ्यात महत्वाचं. जसं तुम्ही सांगितलं मगाशी की पाल्याचं किंवा कुठलं आपलं पपईचं बोलला, म्हणजे ह्या गोष्टी ज्या आपण ऐकत आलो आणि असं नसतं पण का नाही विचारत कधी, त्यामुळं आपण मिस आउट करून जातो. तर शेवटी माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला की तुम्ही इतके वर्ष झालं ह्या फील्डमध्ये आहात, काम करताय, तर आतापर्यंत सगळ्यात असा लक्षात राहणारा क्लायंट किंवा लक्षात राहणारं कोणाचंही नाव न घेता किंवा एखादा असा प्रसंग की तुम्हाला वाटतं की नाही इथं मला खूप समाधान वाटलं तिथं काम करून, असं? तसा आहे, एक छान क्लायंट आहे. म्हणजे नाव नाही घेत मी सगळ्या गोष्टीला, मे बी ते ओळखून जातील. एक कन्सल्टिंग करायला गेलं, एक रेफरन्स गेलो होतो त्या व्यक्तीच्या घरी. तर एकेकाळी त्याकडे एवढ्या गाड्या होत्या की विचारच करू नका. प्रॉपर्ट्या खतरनाक, सगळ्या गोष्टी खतरनाक होत्या. म्हणजे की तर एकदम फॉल डाऊन आला लाईफमध्ये, खतरनाक फॉल डाऊन आला. आणि दुसरा पार्ट काय झाला की तो लिटरली पापड लाटून घर चालवत होता. पापड लाटून एवढ्या कंडिशनला खराब आलं की ज्याच्याकडे 4 गाड्या होत्या, सगळ्या गोष्टी होत्या, पण त्याने माणसांना कधीच हार मानली नव्हती. लिटरली ज्यावेळेला माझे कन्सल्टिंगचे चार्जेस द्यायची वेळ आले तेव्हा त्याने देवा बसले काही रुपये उचलले आणि ते माझ्या हातात ठेवले आणि म्हणलं की सर माझ्याकडे एवढेच आहेत. म्हणलं ठीक, इट्स ओके, काय अडचण नाही सगळ्या गोष्टीला, तर तुम्ही एवढं कर, काय होतं ते बघूया. तर त्याने ज्या काय सांगितलं ते रेमेडी फॉलो केला. मी त्याला काहीच बोललो नाही कुठल्याच गोष्टी किंवा मला पैसे तू फार कमी दिलेच की काय नाही, काय त्याची कंडिशनच तशी दिसत होती. पण एक आहे की जाताना मी त्याच्या पाठी हात ठेवले की तुझ्याकडे स्ट्रेंथ आहे मला, की आज एवढं सगळं होऊन तर आज तू सुसाईड करायला पाहिजे. पण परत त्यानं रिडेव्हलप केलं आणि रेमेडीज संपल्यानंतर पापडाच्याच व्यवसायामध्ये त्या वर्षामध्ये 8 लाखाचे पापड विकले. आता चांगलं चाललंय सगळ्यात सुरेख. 3 मशीन आहेत त्याच्याकडे. आता आठवण काढतात का? ऑफकोर्स, प्रत्येक पापडाला आठवण. मग ह्या क्षेत्राला तुम्ही अशा वेळेनं बघताय का फक्त एक ही बिझनेस नाहीये, तर एक तुम्हाला नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्याच्या मार्फत लोकांना थोडंसं तुम्ही जागृत करून मदत करायचा प्रयत्न, म्हणजे या क्षेत्राकडे फक्त बिझनेस म्हणून बघा? आता 2 पार्ट आहेत की आता तो प्रत्येकाचा व्ह्यू आहे. म्हणजे आता माझं कसं बघताय क्षेत्रात? एक सिंपल आहे, मला एक बिझनेस म्हणून बघावंच लागतं कारण अर्थार्जनाचा पार्ट आहे. ऍक्च्युली हा पार्ट व्हायला ती सरस्वती आहे. मी सरस्वती बोली नाही लावू शकत. मी माझे कन्सल्टिंग चार्जेस घेतो
दुसरा पार्ट काय की प्रॉपरली वेने जर मला जायचं असेल तर मी ट्रिमेंडस चार्जेस पण लावू शकतो, हा. त्यांना वस्तू विकू शकतो, हा बऱ्याच गोष्टी करू शकतो, हा हे कारण माझ्या ओव्हरहेडच नाहीत. हो ते करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, आपण सुंदर ऑफिस टाकू शकतो, 4-5 असिस्टंट्स घेऊ शकतो, ट्रिमेंडस जाहिरात करू शकतो. मग हा ओव्हरहेड कुठून काढा लागेल? तर सौरभच्या खिशातून काढा लागेल. तर कन्सल्टिंग मला एक्सवायझेडच्या वर देऊ शकत नाही, सौरभला मला काहीतरी वस्तू विकाव्याच लागतील. त्या विकल्या तर माझं ऑफिस चालेल, त्या एम्प्लॉयचा पगार जाईल. मला काही टेन्शन नाही. आज मी सामाजिक कार्य म्हणून किंवा एखादं सत्कार्य करायचं म्हणून पण त्याचे फी चार्जेस माफ पण करेन, हो का मला तिथं काहीच लॉस नाही ना. हो तर लुटणं हा प्रकार 10 मिनिटं बाजूला ठेवू. हा, पण मी सरळ स्ट्रेट सांगतो, माझे एवढे कन्सल्टिंग चार्जेस आहेत, तुम्हाला ते पे करावे लागतील. बरोबर. बाकीच्या वस्तू तुमच्या तुम्ही आणायच्या आणि तुमच्या तुम्ही लावायच्या. आता वास्तुशास्त्राबद्दल जागरूकता निर्माण होते, बरेच लोक घरामध्ये बदल करतात, त्याप्रमाणे घर बांधतात. तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना वास्तुशास्त्र ह्या विषयाबद्दल किंवा शेवटचं स्टेटमेंट म्हणून काय सगळ्यांना सांगाल की बाबा ह्या विषयाकडे कसं बघूया किंवा कोणत्या गोष्टी लक्षात घेऊया, सगळ्यांनाच एक शेवटचा मेसेज तुमच्याकडून. नाही, नॉर्मली एक पार्ट बघा ह्या शास्त्राकडे किंवा सगळ्या गोष्टीकडे ॲज अ सपोर्ट, म्हणून बघा की की एक सिंपल तुमची गाडी आहे, तिला जर प्रॉपर सर्व्हिसिंग नसेल, प्रॉपर ग्रीसिंग नसेल तर एक दिवस ती बंद पडणार आहे. तसाच हा पार्ट आहे की आज तुम्ही जे काही कार्य करता, कर्म करता किंवा जे स्ट्रगल करता, त्याला थोडंसं ग्रीसिंग लावलं तर तुमची मशीन कधीच बंद नाही पडणार, कंटिन्यू स्मूथ चालणार आहे. तेवढे एफर्ट्स कमी असतील. म्हणजे सगळ्यात महत्वाचं घरामध्ये आतापर्यंतच्या कन्सिडरिंगमध्ये मला लोकांनी 3च गोष्टी बोलल्या की आमच्या घरात हेल्थ चांगली पाहिजे, आणि वेल्थ पैसा पाहिजे, आणि एज्युकेशन पाहिजे. म्हणजे ज्याच्या घरात सरस्वती आणि लक्ष्मी आहे तिथे हेल्थ आहे. येस, ह्या 3च गोष्टी बघा, बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली होत जातात. मस्त. ह्या पॉडकास्टसाठी सरांना पण तयार करायला मला खूप मेहनत घ्यायला लागली, कारण ते अजिबात मार्केटिंग वर विश्वास ठेवत नाहीत, कुठे जाहिरात नाही, काय नाही, व्हिडिओ नाही. आणि मी स्वतः शाळेत असल्यापासून आम्ही बघितलेलं आहे की, आणि पप्पांनी तर आमच्या प्रत्येक गोष्टीचे भरपूर प्रश्न विचारलेत, मी प्रश्न विचारलेले आहेत, आणि त्याची समाधानकारक उत्तरं दिली. आणि तेव्हाच मी सरांना म्हणलं की नाही सर, हे थोडंसं आपण समाजापर्यंत नेऊया. आणि तुम्ही ती विनंती मान्य केली. आज आला, 1 तास दिला. अजून 2-3 घटक आहेत जे शास्त्रच आहे, त्याबद्दल आपण नक्कीच सिरीज करूया. तुम्हाला न्यूमरॉलॉजी बद्दल, ॲस्ट्रॉलॉजी बद्दल, परत सायंटिफिक लोगो डिझायनिंग एक वेगळंच काय म्हणू शकतो, एक फील्ड आहे. त्याच्याबद्दल ऐकायला आवडणार असेल नक्की कमेंट करा. आणि पब्लिक फूड एकदा आपण करूया, जेणेकरून रिस्ट वॉच बद्दल पण आहे. हा, रिस्टवॉच बद्दल पण. बरं, या अशा बऱ्याच घटना आहेत, मग त्याच्याबद्दल बेसिक काय. नाही, आपण तो त्या सेक्शनला बरं, ठीक आहे. नको करायला. येस, तर ह्याच्याबद्दल पण बऱ्याच गोष्टी आहेत. मग आता मला बघा, आता मी परत हे झालं की माझं माझं विचारणार आहे काय विषय. बट जर तुम्हाला ऐकायचं असेल रिस्टवॉच बद्दल किंवा काय, तर नक्की कमेंट करा. ह्याबद्दल तुम्हाला अजून काय क्वेरीज असतील तर आम्ही नक्की स्क्रीनशॉट सरांना पाठवू. आणि सरांना पण आग्रह करून सोशल मीडियावर आणायचा प्रयत्न असेलच, कारण की हे जे ज्ञान आहे सरस्वती तुम्ही म्हणताय ते लोकांपर्यंत पोहोचत राहावं अशी इच्छा आहे. सर, तुम्ही एवढा वेळ काढला, मला वेळ दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.